नागपूरच्या सक्करदरा परिसरात एका बंटी बबलीनं स्काउट आणि गाईड विभागात मार्गदर्शक कॅप्टनची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एका सुशिक्षित महिलेला 4 लाखांनी गंडवलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये हर्षल खापेकर आणि त्याची पत्नी राशी यांचा समावेश आहे। तक्रारदार श्रुतिका ईशांत लुटे या गृहिणी असून त्यांनी MSc टेक्सटाईलचं शिक्षण घेतलंय। त्यांचे पती CRPF मध्ये कार्यरत आहेत। 2022 मध्ये हर्षल श्रुतिका यांना त्यांच्या सोमवारी क्वार्टर येथील घरी भेटला आणि हर्षलनं श्रुतिका यांना स्काउट अँड गाईड विभागात मार्गदर्शक कॅप्टन म्हणून नोकरी देऊ केली। गुंतवणुकीचं नाटक करून 14 लाख रुपये लागतील असं सांगून आरोपी त्याच दिवशी 40,000 रुपये घेऊन निघून गेला। रात्री त्यानं महिलेला नोकरीचं नियुक्तीपत्रही पाठवलं। त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी आरोपी महिलेला वर्धा मार्गावरील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घेऊन गेला। तिथे सुट्टी असतानाही त्याच रात्री महिलेसह अन्य 6 जणांची एका खोलीत लेखी परीक्षा घेण्यात आली। श्रुतिका यांना त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सांगण्यात आलं। यानंतर महिलेच्या पतीनं 4 लाख रुपये कोंढाळे येथील एका फार्म हाऊसवर पाठवले। मुख्य म्हणजे एका गावातील शाळेत श्रुतिका यांनी तब्बल 3 दिवस नोकरी देखील केली आणि नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना नोकरी सोडण्यास सांगितलं। फसवणूक झाल्याचं कळता श्रुतिका यांनी पैसे परत मागितले, मात्र हर्षलनं पैसे परत देण्यास नकार दिला। यानंतर श्रुतिका यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि यानंतर पोलिसांनी हर्षलला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे।